क्षमतेमध्ये आपण परत एकदा शांत राहूया. देवाचं वचन आपल्याकडे येत असताना आपण आपल्या मनाच्या अंतःकरणाची विशेष काळजी घेऊ आणि देवाच्या वचनाला आपण सामोरे जाऊया, जेणेकरून देवाचं वचन आपल्या लक्षात येईल. मागच्या रविवारी आपण एक विषय पाहिला होता. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 5वा अध्याय वचन 17. कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचन 17. मागच्या रविवारी जे आले नव्हते, मागच्या रविवारी जे गैरहजर होते, त्यांच्यासाठी परत एकदा थोडक्यामध्ये त्यांना सांगण्यात येईल. तर नंतर पुढील भागामध्ये आपण जाणार आहोत. जे गावाला गेले होते, जे काही कारणास्तव आले नाहीत, गैरहजर राहिले, त्यांच्यासाठी परत एकदा परत एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. मागच्या रविवारचं वचन होतं, कॅलेंडर बदलण्यापेक्षा दिनदर्शिका बदलण्यापेक्षा तुझं जीवन बदलणे खूप गरजेचं आहे. कॅलेंडर बदलून चालत नाही, तू बदलला पाहिजे. तुझं जीवन प्रभूला बदलणं गरजेचं आहे. ते आपण पाहिला होता. त्यासाठी शास्त्रभाग 5वा अध्याय 2 Corinthians chapter 5 17 verse. म्हणून जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहाटे वर्ष नवीन नाही. तू नवीन पाहिजे देवाला, तू देवाला नवीन पाहिजे. वर्ष नवीन नको देवाला. त्या वर्षामध्ये जीवन जगणारा तू नवीन पाहिजे देवाला. जुने ते होऊन गेले, पहाटे नवे. तुझं कॅरेक्टर बदलायला पाहिजे. चर्च बदलून उपयोग नाही. पाळक बदलून उपयोग नाही. मी बदलला तर सगळं बदललं. चर्च बदलून काय उपयोग आहे? पाळक बदलून काय उपयोग आहे? प्रत्येक चर्चेस मध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. कोणताच चर्च परिपूर्ण नाही या भूतलावरील. कोणतीच मंडळी परिपूर्ण नाही या भूतलावरील. म्हणून चर्च बदलू नको, तू बदल. मी बदलायला पाहिजे. माझं कॅरेक्टर बदलायला पाहिजे. याकोब बदलला ना. याकोब बदलल्यामुळे मी अब्रामाचा देव, मी इसाहाकाचा देव, मी याकोबाचा देव, मी जिवंताचा देव, मी मेलेल्यांचा देव नव्हे म्हणतो देव. मी अब्रामाचा देव, मी इसाहाकाचा देव, मी याकोबाचा देव, मी जिवंताचा देव, असं मी मेलेल्यांचा देव नाही म्हणतो. कोण? देव. त्याची नावं घेतो. कुणाची नावं घेतो? अब्रामाचं नाव घेतो, इसाहाकाचं नाव घेतो, याकोबाचं नाव घेतो. क्रमाने
क्रमाने त्यांची नावं घेतो देव. ते बदलले प्रिया. अब्राहम बदलला, इसहाक बदलला, याकोब बदलला, जीवन बदललं त्यांचं. म्हणून देव त्यांचं नाव घेतो. ते माझ्या समोर सदा सर्व काळ जिवंत आहे असं म्हणतो देव. मी जिवंताचा देव आहे, मी मेलेल्यांचा देव. मग मेलेले म्हणजे कोण? मग मेलेले म्हणजे कोण? जे जुने आहेत ते मेलेले, जे नवीन आहेत ते जिवंत असलेले. ते जिवंत असलेले. याकोब बदलला प्रिया. याकोबाचं जीवन बदललं गेलं. याकोबाचं जीवन बदलल्यानंतर खरोखर याकोब फसविणारा, याकोब युक्तीने हिरावून घेणारा, हा फसविणारा याकोब युक्तीने हिरावून घेणार. गतवर्ष, गत जीवन त्याचं जुनं जीवन, त्याचं जुनं जीवन तसं होतं. नवीन जीवन किती नम्र झाला याकोब. तुम्ही सगळं बघितलेलं आहे. 25वा अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ 25वा अध्यायामध्ये, 26वा अध्यायामध्ये, 27वा अध्यायामध्ये मागच्या रविवारी जे आले नव्हते त्यांच्यासाठी हे सांगण्यात आहे. बदलला याकोब. याकोबाचं जुनं जीवन बदलून गेलं. जुना बदलला, याकोब नवीन झाला. हे सगळे जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. आणखी कोणतं वचन बघितलं होतं? आणखी याच्यानंतर आणखी एक वचन बघितलं होतं. 12वा अध्याय. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की 12वा अध्याय रोमकरा स्तोत्र पहिलं वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे युअर बॉडी तुमचं शरीर आहे जिवंत, पवित्र, देवाला समर्पित, ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमचं आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे तुम्ही समजून घ्या. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने आपलं मन नवीन, आपलं मन नवीन व्हायला पाहिजे म्हणतो. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर व्हायला पाहिजे. तू दुसऱ्यांमध्ये रूपांतर बघायला बघतो. त्यांनी असा आहे, त्यांनी असा आहे, तो तसा आहे, हा असा आहे, ते चर्च असा आहे, तो पाळक असा आहे, ती व्यक्ती तसे आहे, तो तसा आहे. तू कसा आहे? तू कसा आहे? रोमकराच्या पत्राला लिहित असताना म्हणतो, रोम म्हणजे आत्तापण आहे ना? रोम आत्तापण आहे ना? आहे ना रोम आत्तापण? राजधानी कुठली रोम शहराची? इटली. इटली मध्ये कोण आहे? सोनिया गांधी. सोनिया गांधी कोण आहे? आमच्या भारत देशाची माजी पंतप्रधान. त्यांची बायको सोनिया गांधी त्या देशाचे रहिवासी आहे. त्या रोमकराच्या पत्राला लिहित असताना संत पौल म्हणतो, रोमकराच्या येथील मंडळींनो, तुम्ही मंडळी बदलायला पाहिजे. तुम्ही बदला, स्वतः तुम्ही बदला म्हणतो संत पौल. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर. मी स्वतः बदललं पाहिजे. मी जर बदललं तर सगळं बदलून जाईल. म्हणून देव म्हणतो आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. इसहाकाला याकोब आणि एसाव झाले प्रिया.
इसाकाला याकोब आणि एसाव झाले, हे दोन जुळे ट्विन्स लेकर. त्यातील धाकट्या भावाने मोठ्या भावाला फसवला, त्याचा सगळं आशीर्वाद घेतला. काय देऊन माहित आहे तुम्हाला? मसुरीचं वरण, एक भाकर. मसुरीचं वरण आणि भाकरीसाठी आशीर्वाद मिळवून घेतला, दगा दिला, फसविला. पवित्र आत्मा देव म्हणतो, तुम्ही त्याच्यासारखे होऊ नका. कोणासारखे होऊ नका म्हणतो पवित्र आत्मा देव? कोणासारखे होऊ नका म्हणतो पवित्र आत्मा देव? एसावासारखे तुम्ही होऊ नका म्हणतो. बघा, तुम्ही एसावासारखे होऊ नका म्हणतो. कुठे लिहिलं होतं आपण? ते कुठं बघितलं? याकोबाचे पत्र, याकोबाचे पत्र 2रा अध्याय. याकोबाचे पत्र कितवा अध्याय? याकोबाचे पत्र इब्री लोकास पत्र 12वा अध्याय 15 आणि 16 वचन. हा, देवाच्या कृपेला कोणी तू उणे पडू नये. देवाच्या कृपेला तू उणे पडू नये. उणे पडू नये म्हणजे तू मायनस होऊ नको, तू उणं पडू नको. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, ज्याने एका जेवणासाठी आपलं ज्येष्ठपण विकले, त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे. ऐहिक बुद्धी म्हणजे या जगातील बुद्धी. या जगातील बुद्धी नको, आम्हाला देवाचं बुद्धी पाहिजे. देवाचं ज्ञान, ऐहिक बुद्धी नको. ऐहिक बुद्धी म्हणजे या भूतलावरील बुद्धी. कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. ऐहिक बुद्धीचा झाला कोण? एसाव. एसाव ऐहिक. तसं होऊ नको म्हणतो देव. देव काय म्हणतो? तसं होऊ नको म्हणतो देव. तसं होऊ नको म्हणतो देव. दोन व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहणार होतो. याकोबला आपण पाहिलं. तसं बघितलं तर कुणाचंच जुनं जीवन चांगलं नाही. जुनं जीवन कुणाचंच चांगलं नाही. कुणाने नवीन व्हायला पाहिजे. जुनं जीवन कुणाचंच चांगलं नाही. कुणाचंच जीवन चांगलं नाही. जुनं जीवन. तुमचं जीवन नवीन व्हायला पाहिजे म्हणतो देव. याकोब बदलला. याकोब रूपांतर झाला. याकोबाचं जीवन बदललं गेलं. याकोब देवाचा आवडता झाला. म्हणून देव याकोबाचं नाव घेतो. मी अब्रामाचा देव, मी इसाहाकाचा देव, मी याकोबाचा देव. आता बघितलं याकोबाला. याकोबाचं जीवन बदलल्यानंतर प्रियांनो, खरोखर याकोबच नव्हे, याकोबाचं कॅलेंडर पण बदललं. किती वर्ष जीवन जगला याकोब? मिस्रामध्ये 147 वर्षे. किती वर्ष जीवन जगला याकोब? 147 वर्षे जीवन जगले म्हणताना 147 कॅलेंडर बदलला. तुम्ही किती वर्षाचे आहेत बघा, तसे तेवढे कॅलेंडर बदललेले. मी सांगितलं मी 50 वर्षाचे आहे, 50 कॅलेंडर बदलले. पण मी बदललो का? हा प्रमुख प्रश्न. तुम्ही 60 वर्षाचे आहेत का? 60 कॅलेंडर बदलले. तुम्ही 80 वर्षाचे आहेत का? 80 कॅलेंडर बदलले. तुम्ही 147 वर्षाचे आहेत का? 147 कॅलेंडर बदलले. मी बदलणं गरजेचं आहे. मी बदलणं गरजेचं आहे.
मी बदललं तर सगळं बदललं प्रिया. मोशेच्या मृत्यूनंतर मोशे किती वर्ष जगला? मोशे किती वर्ष जगला? 120 years, 120 वर्षे. 40 वर्षांनी दिलं देवबापाने मोशेला. लिहितो किती वर्ष मोशे? आमची वर्षे 70 किंवा 80 वर्षे. किती वर्ष दिला मोशेला देवबापाने? 120 वर्षे. 80 मधून 120 वजा करा, किती राहिले? 40 राहिले. 4 त्रिक 12. 40 वर्षे देवबापाने त्याला अधिक दिला. म्हणजे 120 वर्षे कॅलेंडर मोशेने बदलला. त्याचं जीवन पण बदलला. त्याचं जीवन पण बदललं प्रिया. त्याचं जीवन पण बदललं. मोशेची कबर आतापर्यंत कोणाला माहित नाही. का बरं माहित नाही मोशेची कबर? कबरेला घेऊन काय करायचंय? कबरेला घेऊन काय करायचंय? तुम्ही जाता का कब्रस्तानात? कबर खूप चांगले, आज मी इथे एक दिवस झोपणार आहे. कबर खूप चांगले, इथं आज मी जेवण करणार आहे. कबर खूप चांगले आहे, चला आपण जाऊ. आपण सगळे मिळून जाऊ तिथं. कशासाठी? कशासाठी? पिकनिकला जाऊ, कब्रस्तानात जाऊ, असं आहे का? नको. कबर नको प्रिया. काही गरज नाही कब्रस्तानाची आम्हाला. काय म्हणतो येशू ख्रिस्त कब्रस्तानामध्ये? वरून सुंदर दिसतात कबरा. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्ही कसं दिसता? चुना लावलेल्या कबऱ्यांसारखं आहे. खूप सफेद सफेद झूट, खूप सुंदर, पण सगळं झूट. आत काय म्हणतो येशू? वरून सुंदर दिसतात कबरा, आत काय आहे? आत काय? मेलेल्यांच्या हाडांनी घाणीनं प्रियानो, आतमध्ये मात्र सगळं कुजलेलं घाण आहे. कुजलेलं घाण आहे आतमध्ये. शास्त्री पुरुषी बदलले नाही, तसंच होतं त्यांचं जीवन. शास्त्री पुरुषांचं जीवन तसंच होतं प्रियानो, बदललं नाही त्यांचं जीवन. ख्रिस्ताला तरी त्यांचं जीवन बदलत नाही. म्हणून येशू त्यांना चुना लावलेल्या कबरांनो म्हणतो प्रियानो. कबर वरून किती चांगली असू द्या, आत काय आहे? ताजमहल दिसायला किती सुंदर असू द्या, आत काय आहे? मुमताज महलचं काय आहे आत? म्हणजे कबर. वरून ताजमहल चांगला आहे, आतमध्ये काय? कबर. आतमध्ये कबर आहे. म्हणून दिसायला चांगलं नको, दिसायला सुंदर नको, असणं महत्वाचं आहे. दिसणं नव्हे, दिसणं नव्हे, असणं पाहिजे. दिसायला महत्व नाही पवित्र शास्त्रात, असायला महत्व आहे. पृथ्वी ही जग दिसायला महत्व देते ना, दिसायला महत्व देते ना. एक बालक मीटिंगला जात असताना ते फेशियल वगैरे काय काय करून येतात की काय काय असतं राजा? काय 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 करून सुंदर दिसायला 15,000 रुपये खर्च करतो म्हणे. ते हेअरस्टाईल, ते सगळं हे ते दिसायला सुंदर, सगळं सगळं, आणि मग कॅमेरा समोर जातो. किती खर्च करतो म्हणे? 15,000 रुपये एका वेळेला. आज जर सूट घातला ना, एका सभेला आता जर सूट घातला ना, दुसऱ्या सभेला सूट घालत नाही म्हणे ते. नको, दुसरा. किती व्यवस्था तर आहे ना आमच्या देवाच्या लोकांना. आम्हाला वर्षाला एक सूट घेता येते, वर्षाला 12 महिने. यावर्षी शिवलो नाही, शिवलो का? जुना होता माझ्या अंगावरचा. असणं महत्वाचं प्रियानो, दिसणं नव्हे. दिसणं नव्हे, असणं महत्वाचं. तू खरं सुंदर असायला पाहिजे, दिसायला नव्हे, दिसायला नव्हे.
राग वेशा बदलली प्रिया, राग वेशा बदलली. पेशा काय, वृत्ती काय, व्यवसाय काय, काम काय बाई तुझं, तुझं कॅरेक्टर काय बाई. मी वेश्या, मी वेश्या. कुठलाही पुरुष होऊ दे त्याला मी शरीर देऊन टाकते. ती राग वेश्या. दोन हेर पाठवण्यात आले यरीहोला. यहोशुआचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय, यहोशुआचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय 1 पासून. नूनाचा मुलगा यहोशुआ, नूनाचा मुलगा यहोशुआ त्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टी त्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीतून पाठविले. त्याने त्यांना सांगितले की जा, हम्म. तो देश व विशेषतः एरिहो, हेरुया, हा, त्याप्रमाणे ते गेले हा. आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. नियमशास्त्राचा काळ, नियमशास्त्राचा काळ, पितृलोकांचा काळ. किती काळ आहे बायबलमध्ये, बायबलमध्ये किती काळ आहे. नंबर 1 कोणता काळ, पितृलोकांचा काळ. नंबर 2 नियमशास्त्राचा काळ. नंबर 3 नवा काळ, नवीन कराराचा काळ. आम्ही कोणत्या काळात आहोत, आम्ही पूर्वजांच्या काळात आम्ही नाही, नियमशास्त्राच्या काळात आम्ही नाही. आम्ही कोणत्या काळात आहोत, आम्ही कोणत्या काळात आहोत, न्यू टेस्टमेंट, नव्या करारामध्ये, नवीन काळामध्ये, ख्रिस्त इतिहासामध्ये, ख्रिस्त शकेमध्ये आम्ही आहोत. आम्ही ख्रिस्त पूर्व नाही, ख्रिस्त काळात आम्ही आहोत. काळ नियमशास्त्राचा, त्या नियमशास्त्राच्या काळामध्ये एक स्त्री, तिची पेशा, तिची वृत्ती वेश्या. वेश्या प्रियानो, वेश्या. तिचं गत जीवन, तिचं जुनं जीवन, तिचं जुनं चरित्र, तिचं जुनं काम काय असेल, आहे त्या पुरुषाला घरात मिळणे, आहे त्या पुरुषाला आपलं शरीर समर्पित करणे. ही वृत्ती कुणाची, राग, राग. हा वाच बेटा, गाथा वाचा. मग कोणी यरीहोच्या राजास खबर दिली की कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला हा, निरोप पाठविला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत, जे पुरुष तुझ्या घरात येऊन उतरले आहेत त्यांना बाहेर काढ. त्यांना बाहेर काढ. कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. ते आले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, काय गरज आहे प्रियानो या पुरुषांना लपवण्याची, माझ्याकडे कोणी या पुरुषांना लपवण्याची काय गरज आहे. पुरुष आले होते खरे, पण ते कोठले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते मला ठाऊक नाही. हा, अंधार पडल्यावर वेस लावून गेल्याच्या वेळी ते निघून गेले. हा, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल. वा, काय बुद्धी वापरली स्त्री, काय बुद्धी वापरती बघा स्त्री. कधी कधी नीतिमान म्हणणाऱ्या स्त्रियांपेक्षा कधी कधी वाईट वागणाऱ्या स्त्रिया चांगलं बुद्धी वापरते. वेश्या, तुम्ही लवकर गाठा त्यांना म्हणते बघा. पण तिने तर त्या माणसांना डाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती, त्यात लपून ठेवले होते. जर लपून ठेवले नसते तर दोघे मारले असते. जर लपून ठेवले नसते तर दोघे मारले गेले असते. मारले गेले असते. या दोघांचा प्राण एका वेश्येने वाचविला. या दोघांचा प्राण
एका राग वेश्येने वाचविला. एका नियमशास्त्राच्या काळामध्ये ही घटना घडली. या दोघांचा प्राण वाचविला. वृत्ती किती वाईट आहे प्रियानो, काम किती वाईट आहे प्रियानो. काम चांगलं नाही, वृत्ती चांगलं नाही, विचार मात्र चांगले आहेत. कुणासाठी? या दोन सेवकांसाठी. तिने लपविला. तिला माहित होतं हे दोन पुरुष माझ्याशी संभाषण कशाचं चालू आहे? किती घेता पैसे? तुमचं रेट किती आहे? तुम्ही कसं काय करता? किती वेळेपासून करता? आम्हाला तुमच्याकडे यायचंय, तुम्ही आम्हाला आवडला, असलं संभाषण नव्हे. मग काय संभाषण, काय कम्युनिकेशन, काय बोलता? जिवंत देवाविषयी चर्चा. एक वेश्या आणि दोन देवाचे सेवक तिघ मिळून त्यांच्या घरामध्ये अन्य दुसरं काम न करता देवाचं संभाषण करत आहेत. एका वेश्येकडे गेल्यानंतर दोन पुरुष देवाविषयी संभाषण करत आहेत, देवाविषयी बोलत आहेत. तुझं काम कोणतं आहे? तुझी बुद्धी कोणती आहे? तू किती वर्षापासून हे काम करते माहित नाही, पण आज तुला देव कळायला पाहिजे. आज तुझं जीवन बदलायला पाहिजे. आज तुझं जीवन बदलायला पाहिजे. म्हणून देवबापाने तुझ्या घरी आमचं येणं केलेलं आहे. वरती ढाब्यावरती तिने जेथे जवसाची ताटे होती त्या ठिकाणी त्यांना लपवून ठेवले. त्यांचा प्राण त्यांनी वाचवला. बघा पुढे काय म्हणतात दादा, पुढे काय म्हणतात बघा. इकडे ते एक झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची एक वेश्येला देवाचं वचन माहित आहे का? परमेश्वराने हा देश तुम्हाला दिले आहे. आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाले. काय झालं चमत्कार तुमचं माहित आहे तुम्हाला? एरियोमध्ये यार्देन नदी ओलांडतात इस्रायल लोक. इकडे मिस्रामध्ये मोशेने तांबडा समुद्र दुभांगला. इकडे एरियोमध्ये यार्देन नदी दुभांगतो. कोण? यहोशुआ. यार्देन नदी कोरडी होऊन जाते. इस्रायल लोक त्यातून पायी सलामत जातात. परत ते गेल्यानंतर परत यार्देन नदी तुथडी भरून वाहते असं पवित्र शास्त्र बायबल सांगतं. परत पाणी जैसे ते झालं यार्देन नदी. एवढा मोठा चमत्कार देवबापाने यरीहो मध्ये केला. त्या यरीहो मध्ये ती वेश्या आहे आणि ती म्हणते तुमच्यामुळे आमच्या लोकांची भीतीने गाळण उडाली आहे. कारण तुम्ही मिस्र देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसेच आटविले आणि यार्देन पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले. काय झालं दादा? वाचा ना. त्याच्या पुढचं वाचा ना. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही. कोणाच्या जीवात सगळे घाबरून गेले. सगळे जिवंत देवाला घाबरून गेले. यरीहोतील राजे महाराजे सगळे लोक घाबरून गेले असे पवित्र शास्त्र बायबल सांगते. पण एक स्त्री मात्र प्रियानो यरीहो देशामध्ये त्या यरीहो शहरामध्ये एक स्त्री मात्र मुळीच घाबरले नाही. कारण त्या जिवंत देवाचे सेवक होते. त्या सेवकांना तिने आपल्या घरामध्ये आश्रय दिला.
त्या जिवंत सेवकांना तिने आपल्या घरी आश्रय दिला. देवाविषयी बोलणं, देवाच्या चमत्काराविषयी बोलणं, देवाविषयी कार्य, देव किती महान आहे, देव किती अद्भुत कृत्य करतो, आणि देव एक दिवस या यरिहो शहराला, या शापित शहराला जिवंत जाळून टाकणार.